हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. आज आपण वीकली ॲनालिसिस बघणार आहे फक्त, आणि डेली ॲनालिसिस व सोमवारसाठी ट्रेड प्लॅन हा रविवारी त्याचा व्हिडिओ येईल. आता वीकली ॲनालिसिस तेवढं करूया निफ्टी 50 आणि सेन्सेक्सचं. तर निफ्टी 50मध्ये वीक जो क्लोज केला आहे तो स्ट्रॉंग बुलिश म्हणता येईल. कारण बघा मित्रांनो, मार्केट जसं पडायला चालू झालं आहे, कोणत्या लेवलपासून, या लेवलपासून जसं पडायला चालू झालं आहे तसं स्ट्रॉंग वीकली क्लोज दिला नव्हता. स्ट्रॉंग वीकली क्लोज दिला नव्हता बुलिश साईडला, किंवा एक ग्रीन कॅन्डल जी इम्पॉर्टंट होती बुलिश ती दिली नव्हती. पण आत्ता वीकली क्लोज जो झालेला आहे तो स्ट्रॉंग बुलिश झालेला आहे असं म्हणता येईल. एवढा पण स्ट्रॉंग नाही, त्या कॅन्डलच्या मानाने स्ट्रॉंग नाही, पण ज्या सिच्युएशनला मार्केट आहे किंवा ज्या पद्धतीनं मार्केट पडते त्याच्यानुसार हा एक बुलिश म्हणता येईल. तर मग आता अजून आपण पुढे काय प्लॅन करू शकतो, याच्यात सिच्युएशन काय काय होऊ शकते बघा. एक तर नेक्स्ट वीक आपला होल्ड कॅन्डल बनवेल ह्या टाईपमध्ये, नंतर एक ग्रीन अजून एक बनवेल ह्या टाईपमध्ये, किंवा एक सेलिंगचा कॅन्डल बनवेल ह्या टाईपमध्ये. आता याच्यात चान्सेस कसे जास्त आहेत बघा, तुम्हाला सांगतो. दोन चान्सेस जास्त आहेत, प्रोबॅबिलिटी दोन जास्त आहेत. एक तर कंटिन्यू ग्रीन बनवेल, नाहीतर मग एक सेलिंग कॅन्डल बनवेल. हे दोन चान्सेस थोड्यात जास्त मला वाटतात. कारण त्याच्या मागचं कारण एक सांगतो, बुलिश त्यातली त्यात एक बुलिश कॅन्डल बनवायचं जरा जास्त चान्सेस आहेत, एक ग्रीन अजून एक कॅन्डल बनवायचे जास्त चान्सेस आहेत. कारण सांगतो की मार्केट जसं पडायला चालू झालं आहे किंवा एक रिट्रेसमेंट जशी चालू झाल्या तसं कंटिन्यू बॅक टू बॅक दोन ग्रीन कॅन्डल बनवलेले नाहीत अजून मार्केटनं. बॅक टू बॅक दोन कॅन्डल बनवलेले नाहीत. मग त्याच्या प्रॉबॅबिलिटीवरती मी म्हणतो आहे की अजून एक ग्रीन कॅन्डल बनवायची शक्यता आहे मार्केटमध्ये. आणि 23,263च्या लेवलपासून चांगला सपोर्ट बी घेतलेला आहे मार्केटनं, त्यामुळं कंटिन्यू करू शकतं हे मार्केट. आणि आज बऱ्यापैकी व्हॉलाटाईलच मार्केट होतं, असं स्टेडी मार्केट नव्हतं, व्हॉलाटाईल मार्केट होतं. मार्केट मस्त वरती गेलं आहे, पण व्हॉलाटाईल मार्केटमध्ये गेलेलं आहे. मग आपला प्लॅन कुठवर असू शकतो, जर ग्रीन कॅन्डल बनवली ह्यानी नेक्स्ट वीक तर 24,500च्या लेवलपर्यंत कॅन्डल बनवू शकते एक. दुसरी, जर सेलअप चालू झाला, कंटिन्यू सेलअप चालू राहिला मार्केटमध्ये, तर या स्विंगच्या खाली क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करेल मार्केट. म्हणजे कुठे 23,250च्या लेवलच्या खाली क्लोजिंग देण्याचं. जर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं सोमवारी मार्केट आणि खाली कंटिन्यू केलं, तर नेक्स्ट वीक थोडे जास्त चान्सेस आहेत की 23,250च्या खाली क्लोजिंग देईल, हे जास्त चान्सेस आहेत. मग याच्या प्रमाणे आपण ट्रेड प्लॅन करणार आहे, किंवा याच्यानुसार आपण पुढला वीक ट्रेडिंगसाठी प्लॅन करणार आहे. दोन प्रॉबॅबिलिटी कोणत्या जास्त आहेत, एक तर रेड कॅन्डल बनवल किंवा एक ग्रीन कॅन्डल बनवून. यातली सगळ्यात म्हणजे ह्या दोन्हीत जास्त प्रॉबॅबिलिटी ग्रीन कॅन्डलची आहे, कारण एक बॅक टू बॅक दोन ग्रीन कॅन्डल अजून बनवलेलं नाहीत मार्केटनं, मग त्याची थोडी जास्त चान्सेस आहेत. मग हे झाले बँक निफ्टी 50चे निफ्टी 50चा व्ह्यू, की आपण पुढे जाऊन कोणत्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो. कॉलसाठी जरा थोडं जास्त चान्सेस आहेत आणि पुटसाठी थोडं कमी चान्सेस आहेत. मग आता आपण सेन्सेक्समध्ये एकदा बघूया. सेन्सेक्समध्ये काय दिसतंय. सेन्सेक्समध्ये बघायला गेलं तर सेम ॲज इट इज एक ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोज दिलेला आहे मार्केटनं. मग आता आपणला प्लॅन काय असेल, तर एक अजून एक ग्रीन कॅन्डल त्याच्यामध्ये क्लोज देण्याचा प्रयत्न करू शकतो. मग आपण आपला प्लॅन कसा करायचा, की ग्रीन कॅन्डल कुठवर बनवू शकतो सेन्सेक्समध्ये. ही लेवल ते तुम्हाला सांगतो मी, 82,200ची जी लेवल आहे तिथपर्यंत सेन्सेक्समध्ये जर ग्रीन कॅन्डल बनवली तर बनवू शकतं. ह्या कॅन्डलपर्यंत नेक्स्ट वीकमध्ये इथपर्यंत बाईंग येऊ शकते. आणि जर सेलिंग चालू झाला तर 76,800च्या खाली क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करेल मार्केट. हा वीकली व्ह्यू आहे. आपण वीकली अशा प्रकारे प्लॅन करू शकतो की आपला कॉल साईडला थोडी जास्त क्वांटिटीमध्ये क्वांटिटी रेग्युलर ठेवा, पण चान्सेस जास्त आहेत कॉल साईडला, आणि पुट साईडला थोडे चान्सेस कमी आहेत. मग हा व्हिडिओ इथेच थांबवूया. तुम्हाला या व्हिडिओमधून जर काही शिकाय भेटले असेल किंवा नवीन काही माहिती भेटली असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हा चॅनल शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.